Good morning, students. Secondary School and Junior College भिलवडी ऑनलाईन अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी पालकांचं मी सुरुवातीला स्वागत करतो. इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मध्ये पहिली 3 प्रकरणं संपल्यानंतर आज आपण पुढचं प्रकरण सुरू करतोय. चॅप्टर नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. या चॅप्टरमध्ये आपण एकूण 5 मुद्दे आहेत. त्यापैकी पहिले 2 मुद्दे आपण अभ्यासतो आहे. पहिला मुद्दा आहे इकोसिस्टम अ रिव्ह्यू अँड द सेकंड इज एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम. विद्यार्थी मित्रांनो, गेल्या वर्षी आपण इकोसिस्टमबद्दलची माहिती पाहिलेली आहे. पुस्तकामध्ये सुरुवातीला कॅन यू रिकॉल म्हणून एक 4 प्रश्न आहेत. त्याचा तुम्ही सेल्फ स्टडी करायचा आहे आणि त्याचा यावर्षीच्या मूल्यमापनामध्ये तो भाग वगळलेला आहे. थिंक अँड आन्सर, त्याचबरोबर कॅन यू रिकॉल हे या पानावरचे भाग यावर्षीसाठी वगळण्यात आलेले आहेत. तरी परंतु आपण त्यातले जे 4 प्रश्न आहेत अगदी थोडक्यात बघूया. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द इकोसिस्टम, विच आर इट्स डिफरंट कंपोनंट्स. इकोसिस्टम म्हणजे परिसंस्था आपल्याला माहिती आहे. बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर इंटरॅक्शन, याला आपण इकोसिस्टम म्हणतो. त्याचे जे कंपोनंट्स आहेत, डिफरंट कंपोनंट्स, त्याच्यामध्ये 2 मुख्य कंपोनंट्स आहेत, 2 घटक आहेत, बायोटिक फॅक्टर्स अँड अबायोटिक फॅक्टर्स. त्या ठिकाणी दुसरा प्रश्न दिसतोय, विच आर द टाइप्स ऑफ कंझ्युमर्स, व्हॉट आर द क्रायटेरिया फॉर देअर क्लासिफिकेशन. या ठिकाणी कंझ्युमर म्हणजे भक्षक. भक्षकाचे प्रकार कोणते. तर आपण बघतो भक्षक म्हणजे काय, जे सजीव स्वतःचं अन्न स्वतः तयार करत नाहीत, हिरव्या वनस्पतीवर अवलंबून असतात, त्यांना आपण भक्षक किंवा कंझ्युमर म्हणतो. त्याचे जे टाईप्स आहेत त्यात प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्शरी कंझ्युमर्स, अपेक्स कंझ्युमर्स असे त्याचे प्रकार आपल्याला दिसतात. आणि मग ते कशावर अवलंबून असतात असा पुढचा, व्हॉट क्रायटेरिया आर देअर. तर एक सजीव दुसऱ्या सजीवांवर अवलंबून असतो. प्रायमरी कंझ्युमर हा सेकंडरी कंझ्युमरवरती अवलंबून असतो. तिसरा प्रश्न आहे, व्हॉट मे बी द रिलेशनशिप बिटवीन लेक अँड बर्ड ऑन ट्री. झाडावर असणाऱ्या पक्षी आणि तळे यांच्यामध्ये काय सहसंबंध असतो, काय प्रकारचा संबंध असावा. तर झाडावर असणारा पक्षी जो बर्ड आहे तो बायोटिक फॅक्टर आहे आणि तळे हा त्याचा अजैविक किंवा ज्याला अबायोटिक फॅक्टर असं म्हणता येईल. कारण पक्षी जो आहे अन्न आणि पाण्यासाठी तो तळ्यातल्या अन्नावरती तो अवलंबून असतो. तिसरा प्रश्न आहे, व्हॉट मे बी द चौथा प्रश्न आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फूड चेन अँड फूड वेब. अन्न साखळी आणि अन्न जाळे यामधला फरक काय. तर अन्न साखळी म्हणजे काय, आपण फूड चेन म्हणजे काय, सजीव एकमेकांवर कसे अन्नासाठी अवलंबून असतात आपण पाहिलं. आणि फूड वेब म्हणजे काय, तर अनेक अन्न साखळ्या एकमेकांच्या मध्ये गुंतल्या तर आपण त्याला फूड वेब म्हणजे अन्न जाळे असं म्हणतो. या ठिकाणी फूड चेनचं एक डायग्राम दिलेलं आहे पेज नंबर 36ला. त्याच्यामध्ये जे चित्र दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला या ठिकाणी ग्रास आहे, गवत आहे आणि त्या गवतावर आधारित ग्रास ऑफर आहे, नाकतोडा, त्यावर आधारित त्याला अन्न म्हणून वापर करणारा फ्रॉग आहे, हा सेकंडरी कंझ्युमर आहे. त्यानंतर बेडकाला खाणारा साप आहे तो टर्शरी कंझ्युमर या ठिकाणी आपल्याला दिसतोय. आणि सगळ्यात वरचा कंझ्युमर, सगळ्यात सर्वोच्च भक्षक ज्याला आपण म्हणतो तो ईगल या ठिकाणी दिसतोय, अपेक्स कंझ्युमर आहे. आणि हे सगळे जीव ज्यावेळा मरतात तेव्हा जमिनीवर त्यांचं विघटन करणारा, डिकम्पोजिशन करणारे
सूक्ष्मजीव, बॅक्टेरिया, फंगस हे डिकम्पोजर आपल्याला या ठिकाणी चित्रामध्ये दिसत आहेत. तर ही एक फूड चेन आहे. या फूड चेनचं समजा आपल्याला जर फूड वेबमध्ये रूपांतर करायचं असेल तर काय करायला लागेल, तर एकच सजीव एका सजीवाचं अन्न न होता अनेक सजीवांचं अन्न झाला, म्हणजेच अनेक अन्न साखळ्या एकमेकांच्या मध्ये गुंतल्या, तर त्याला आपण फूड वेब किंवा अन्न जाळे असे म्हणतो. तसेच दोन प्रश्न या ठिकाणी दिसतात, थिंक अँड आन्सर. इथं काय म्हणते, राईट द नेम अँड कॅटेगरीज ऑफ ईच ऑफ द कंपोनंट शोन इन पिक्चर. आता मी नावं सांगितली, तुम्ही पुस्तकामध्ये ती नावं तुमच्या लिहून घ्या. अगदी ग्रास जो आहे त्याला प्रोड्युसर म्हणायचं, त्यानंतर पुढचा जो ग्रास ऑफर आहे तो प्रायमरी कंझ्युमर, अशा पद्धतीनं सेकंडरी, टर्शरी, अपेक्स आणि शेवटी डिकम्पोजर. पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज नेसेसरी टू कन्वर्ट दिस पिक्चर इन टू फूड वेब अँड वाय. त्याही प्रश्नाचं आत्ता मी उत्तर सांगितलं. फूड चेनचं फूड वेबमध्ये रूपांतर करण्यासाठी काय करायला लागेल, तर या ठिकाणी इट हॅज टू कन्वर्ट इन टू फूड चेन टू फूड वेब. इट शुड बी इंटरॅक्शन बिटवीन डिफरंट कंपोनंट. वेगवेगळ्या घटकांमध्ये आंतरक्रिया होणं गरजेचं आहे आणि आंतरक्रिया झाली तर फूड चेनचं रूपांतर फूड वेबमध्ये होणार आहे. असा हा गेल्या वर्षीच्या भागावर आधारित अभ्यासक्रम. आजचा आपला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे इकोसिस्टीम रिव्ह्यू. परिसंस्था एक पुनरावलोकन. परिसंस्थेविषयीची माहिती आपल्याला याच्यामध्ये आहे. बघूया. इकोसिस्टम इज फॉर्म्ड बाय बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर इंटरॅक्शन्स विथ इच अदर. परिसंस्था म्हणजे जैविक आणि अजैविक घटक, त्याचबरोबर त्यांच्यामध्ये होणारी आंतरक्रिया यांना मिळून आपण इकोसिस्टीम म्हणतो. ईच फॅक्टर्स प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द इकोसिस्टीम. प्रत्येक घटकाचा जो रोल आहे, भूमिका आहे, ते अत्यंत महत्त्वाची असते. त्या भूमिका कोणत्या आहेत ते बघूया. प्रोड्युसर्स लाईक प्लांट्स आर इम्पॉर्टंट. एक उत्पादक म्हणून ज्या वनस्पती आहेत त्यांचा रोल सर्वात महत्त्वाचा, कारण ते आपलं अन्न मिळवतात. हार्बिवोरस लाईक डिअर, गोट, शीप, कॅटल, हॉर्स, कॅमल्स एटसेट्रा फीडिंग अपॉन प्रोड्युसर्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. या उत्पादकांवर आधारित असणारे जे शाकाहारी प्राणी आहेत तेही प्रायमरी कंझ्युमर म्हणून महत्त्वाचे आहेत. त्यानंतर प्रेडेटर्स लाईक लायन अँड टायगर विच प्रिव्हेंट द ओव्हर पॉप्युलेशन ऑफ हार्बिवोरस आर ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट. जे हिंस्त्र प्राणी आहेत, वाघ, सिंहांसारखे, ते शाकाहारी प्राण्यांचं संख्या ही जास्त प्रमाणात वाढू देत नाहीत, म्हणून तेही या ठिकाणी महत्त्वाचेच आहेत, तेवढेच महत्त्वाचे आहेत. अ क्वेश्चन मे अराइज इन युअर माइंड दॅट वेदर द कॅटरपिलर्स फ्रॉम फाउंड इन नेचर, ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन फिल्दी प्लेसेस, टर्माइट्स, इन्सेक्ट्स प्रेझेंट इन डंग आर रिअली युजफुल. आता प्रश्न आपल्या मनामध्ये असा निर्माण होतोय की निसर्गामध्ये असणाऱ्या आळ्या, घाणेरड्या परिसरामध्ये, अस्वच्छ परिसरामध्ये असणारे कीटक, वाळवी, त्याचबरोबर किडे, शेणातले किडे, हे सगळे उपयुक्त आहेत काय? However, those organisms are also important though they are dirty. जरी ते अस्वच्छ ठिकाणी, घाणेरड्या ठिकाणी असले तरी सुद्धा ते तितकेच महत्त्वाचे आहेत. त्याचं कारण असं आहे, दे आर रिस्पॉन्सिबल फॉर क्लिनिंग द एन्व्हायरमेंट. कारण ते या निसर्गाची स्वच्छता करतात, म्हणून तेही तितकेच महत्त्वाचे आहेत. इट मीन्स दॅट आवर एक्झिस्टन्स is due to these factors present around us. Hence, we should care for these factors. लक्षात घ्या की आपलं अस्तित्व जे आहे ते आपलं अस्तित्व आपल्या सभोवताली असणाऱ्या या घटकांच्या मुळंच आहे, म्हणून आपण त्यांचीही काळजी घेतली पाहिजे, त्यांचं रक्षण आपण केलं पाहिजे. त्याच्या बाजूला थिंक म्हणून एक ब्लॉक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय
इफ फॉलन फलीग इन फॉरेस्ट, डेड ट्रीज अँड carcasses in and around villagers had not been decomposed for years. म्हणजे वर्षानुवर्षे जंगलातील पालापाचोळा, पडलेली झाडं, तसेच आपल्या गावाच्या परिसरातील मृत जनावरं यांचं जर विघटन झालं नाही तर काय होईल? या मृत शरीराचं, पालापाचोळ्याचं विघटन झालं नाही तर लक्षात घ्या, यांचे कचऱ्यांचे ढीगच्या ढीग साचतील आणि या पृथ्वी तलावरती हळूहळू जागा कमी होत जाईल आणि एक दिवस असा येईल की कचऱ्यानं ही पृथ्वी व्यापून जाईल. अशा पद्धतीचा हा ब्लॉक आहे. त्याच्यानंतर त्याच्याखाली डिस्कस म्हणून जीवो जीवस्य जीवनम असं म्हटलेलं आहे. जीवो जीवस्य जीवनम म्हणजे काय याचा अर्थ सुद्धा आपल्याला माहिती आहे. जीवो जीवस्य जीवनम म्हणजे आपण स्वतः जगूया आणि दुसऱ्याला जगू देऊया, अशा पद्धतीचं आहे. एक सजीव दुसऱ्या सजीवाचं अन्न होतो, स्वतः जगतो आणि दुसऱ्याचं अन्न होतो, म्हणून या ठिकाणी म्हणलेल्या पर्यावरणाच्या बाबतीत जीवो जीवस्य जीवनम. त्यानंतर 2 प्रश्न आहेत खाली कॅन यू रिकॉलमध्ये. व्हॉट आर डिफरंट ट्रॉपिक लेवल्स इन फूड चेन? म्हणजे अन्न साखळीमधील विविध पोषण पातळ्या कोणत्या? तर अन्न साखळ्यामध्ये पहिली पोषण पातळी ही उत्पादकांची असते, आपल्याला माहिती आहे. त्याला प्रथम पोषण पातळी प्रायमरी ट्रॉपिक लेवल म्हणतात आणि त्यानंतर पुन्हा त्याच्या पुढं जो प्रोड्युसर आहे, त्याच्यानंतर प्रायमरी जो कंझ्युमर आहे ती द्वितीय पोषण पातळी, त्यानंतर मग तिसरी आहे सेकंडरी आणि अपेक्स ट्रॉपिक लेवल. अशा पद्धतीनं पोषण पातळ्या ह्या आहेत. पुढचा प्रश्न, व्हॉट इज एनर्जी पिरॅमिड? ऊर्जेचा मनोरा म्हणजे काय? ऊर्जेचा मनोरा म्हणजे पहिल्या सजीवामध्ये, म्हणजे जो अन्नाचं उत्पादन करतो, उत्पादक आहेत हिरव्या वनस्पती, त्यांच्या शरीरामधील असणारी जी ऊर्जा आहे ती सर्वात जास्त असते आणि त्यानंतर तेव्हा त्याच्याकडून जी जेव्हा प्राथमिक भक्ष्याकडे, प्रायमरी कंझ्युमरकडे ऊर्जा जाते तेव्हा ती सगळीची सगळी जात नसते. त्यातली केवळ 10% ऊर्जा पुढच्या सजीवांमध्ये जात असते. त्यानंतर प्रायमरी कंझ्युमरमधून ती सेकंडरीमध्ये जात असताना, सेकंडरीमधून टर्शरी कंझ्युमरमध्ये आणि शेवटी अपेक्समध्ये जात असताना ती ऊर्जा कमी कमी होत जाते आणि याचं आकृती स्वरूप आपण बघितलं तर ते वर जाताना कमी कमी होत जातं आणि तळाशी ते जास्त असतं. म्हणून ही आकृती एक मनोऱ्यासारखी होते, म्हणून याला म्हणतात ऊर्जेचा मनोरा. त्यानंतर नेक्स्ट पेजला आपण या ठिकाणी एक लेटेस्ट थिंक म्हणून एक ब्लॉक आहे, त्यामध्ये काय दिसतं आपल्याला? तर एक उदाहरण दिलेलं आहे. अ बर्ड बिल्डिंग नेस्ट ऑन ट्री फीड्स अपॉन द फिशेस इन नियर बाय पॉन्ड. वेदर दिस बर्ड इज अ पार्ट ऑफ बोथ दॅट इज ट्रीज एज वेल एज द पॉन्ड इकोसिस्टम. म्हणजे झाडावर घरटे बांधणारा पक्षी तळ्यातील मासे खात असेल तर हा पक्षी झाड आणि तळं या दोन्ही परिसंस्थांचा भाग असतो का? येस, असतो. कारण तो जो पक्षी आहे, मासे खाणारा पक्षी आहे, तो अन्नासाठी आणि पाण्यासाठी झाड आणि तळ्यावरती अवलंबून असतो. तो दोन्ही परिसंस्थांचा भाग आहे. दोन्हींच्या मध्ये आंतरक्रिया सतत घडत असतात. त्याच्यानंतर पुढचा एक चार्ट दाखवलेला आहे. कंप्लीट द चार्ट. fill up the blank boxes and display the completed chart in the classroom. या ठिकाणी हाही भाग तुमच्या सेल्फ स्टडी साठी आहे, 9वीच्या भागावर अवलंबून आहे. तुम्ही तो चार्ट या ठिकाणी फिलअप करा. अतिशय सोपा आहे. इकोसिस्टीमचे 2 भाग आपण आत्ताच बघितले, बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. त्यात बायोटिक फॅक्टरमध्ये आपण ऑटोट्रॉप, हेटेरोट्रॉप आपल्याला माहिती आहे, गेल्या वर्षी झालेला आहे. त्यानंतर हेटेरोट्रॉप नाव भरल्यानंतर त्या हेटेरोट्रॉपचे 2 या ठिकाणी आपण बघतोय, कंझ्युमर आणि डिकम्पोजर्स. ऑटोट्रॉपमध्ये प्रोड्युसर असतो, त्याच्यामध्ये प्लांट्स येतात. अशाच पद्धतीनं या ठिकाणी अबायोटिक फॅक्टर्समध्ये फिजिकल आणि केमिकल फॅक्टर्स. केमिकल फॅक्टरमध्ये त्याच्यामध्ये येणारे जे न्यूट्रिएंट्स आणि मिनरल्स आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. पुन्हा मग ते ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिकमध्ये येतात, त्याचे उदाहरणं. अशा पद्धतीनं तो सोपा असणारा चार्ट आहे, तुम्ही तो कंप्लीट करायचा आहे.
त्यानंतर पुढं एक पुन्हा उदाहरण दिलेलं आहे आणि त्या उदाहरणामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत. पॅडी इज कल्टिवेटेड ऑन लार्ज स्केल इन व्हेरियस स्टेट्स ऑफ साऊथ इंडिया. आपल्या दक्षिण भारतामध्ये भात शेती मोठ्या प्रमाणावरती केली जाते. पॅडी फील्ड्स आर फ्रिक्वेंटली अटॅक्ड बाय ग्रासहोपर्स. या भात शेतीवरती मोठ्या प्रमाणावर नाकतोडे हे अटॅक करतात, आपल्याला ही माहिती आहे. सिमिलरली फ्रॉग्स आर ऑल्सो प्रेझेंट इन लार्ज नंबर इन द मड ऑफ पॅडी फील्ड्स. या भात शेतीच्या चिखलामध्ये मोठ्या प्रमाणावरती ग्रासहॉपर म्हणजे नाकतोड्याला खाण्यासाठी या ठिकाणी फ्रॉग असतात. टू फीड अपॉन ग्रासहोपर्स अँड स्नेक्स आर ऑल्सो प्रेझेंट देअर इन फीड अपॉन देअर फेवरेट फूड फ्रॉग. साप हे आवडतं खाद्य खाण्यासाठी त्या ठिकाणी बेडूक हे आपलं आवडतं खाद्य हे खाण्यासाठी त्या ठिकाणी सापांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. म्हणजे भात शेती ही एक परिसंस्था, एक इकोसिस्टीम या ठिकाणी दाखवलेली आहे. मग त्याच्यामध्ये भात शेतीवर असणारे नाकतोडे आहेत, नाकतोड्यानंतर त्याला खाणारे फ्रॉग आहेत, फ्रॉगला खाणारे या ठिकाणी स्नेक आहेत. अशा पद्धतीची एक परिसंस्था आहे आणि त्यावर आधारित काही प्रश्न आहेत. पुढे एक कंडिशन अशी आहे, हाऊएव्हर इफ फ्रॉग पॉप्युलेशन डिक्लाइन्स ऑल ऑफ अ सडन. अचानक जर बेडकांची संख्या कमी झाली तर काय होईल? तर पहिला प्रश्न आहे, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन पॅडी क्रॉप. या भात शेतीवरती काय परिणाम होईल जर फ्रॉग कमी झाले? इफ फ्रॉग लेस ग्रासहॉपर रायझेस. म्हणजेच नाकतोड्यांची संख्या या ठिकाणी वाढेल आणि जे नाकतोडे आहेत ते पिकांचं नुकसान करणारे आहेत. द पॅडी फील्ड जी इन्फेस्टेड, म्हणजेच त्याच्यावरती आपल्याला विपरीत परिणाम झाल्याचं दिसून येईल. दुसरा प्रश्न आहे, नंबर ऑफ विच कंझ्युमर विल डिक्लाइन्स अँड विच विल इन्क्रीजेस. आताच आपण बघितलं, जर फ्रॉग कमी झाले तर संख्या वाढणार आहे कोणाची? ग्रासहॉपरची. त्यानंतर फ्रॉगवरती जे अवलंबून असणारे आहेत स्नेक किंवा रॅट, यांची संख्या सुद्धा कमी होणार आहे आणि याचा परिणाम हा भात शेतीवरती होणार आहे, नुकसान होणार आहे. तिसरा प्रश्न आहे, व्हॉट विल बी द ओव्हरऑल इफेक्ट ऑन दॅट इकोसिस्टीम. एकूणच तिथल्या परिसंस्थेवर काय परिणाम होईल? तर पहिला परिणाम असा होईल, ती इकोसिस्टीम इम्बॅलन्स होईल, तिचा समतोल बिघडेल. एंटायर इकोसिस्टीम कम टू एन एंड. म्हणजे इकोसिस्टीमचा इम्बॅलन्स झाल्यानंतर हळूहळू तिच्यातले एक एक घटक कमी होत जातात आणि ती परिसंस्था जी आहे, ती इकोसिस्टीम आहे, ती या ठिकाणी संपून जाण्याची भीती असते. त्यानंतर पुन्हा दोन प्रश्न आहेत. व्हॉट इज एन्व्हायरमेंट. पर्यावरण म्हणजे काय? तर पर्यावरण म्हणजे काय हे आपण पहिल्यापासून शिकत आलेलो आहे. सजीव आणि त्याच्या भोवताली असणारा जो परिसर आहे, आजूबाजू असणारे सगळे घटक आहेत, या सर्वांना मिळून पर्यावरण असं म्हणतात. सेकंड क्वेश्चन इज, व्हॉट इज इन्क्लुडेड इन एन्व्हायरमेंट. पर्यावरणामध्ये कशा कशाचा समावेश असतो? तर पर्यावरणामध्ये जे घटक आहेत त्यामध्ये फिजिकल, केमिकल अँड बायोटिक असे तिन्ही प्रकारचे फॅक्टर्स, तिन्ही प्रकारचे घटक असल्याचं आपल्याला माहिती आहे. आणि यावरून मग पुढचा मुद्दा असा आहे, रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. पर्यावरण आणि परिसंस्था यांचा संबंध. बघूया काय संबंध आहे. एन्व्हायरमेंट इज अ ब्रॉड कॉन्सेप्ट. फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन एनी पॉसिबल वे इज कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. पर्यावरण म्हणजे या ठिकाणी भौतिक, रासायनिक, जैविक घटक आणि त्यांच्यामध्ये
या सगळ्यांना मिळून जो परिणामी या ठिकाणी घटक परिस्थिती निर्माण होते याला पर्यावरण असं म्हणतात. इन शॉर्ट, एन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन सराउंडिंग. पर्यावरण म्हणजे सभोवतालची परिस्थिती असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. इट इन्क्लूड्स मेनी बायोटिक, अबायोटिक, नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स. पर्यावरणाचा विचार केला तर याच्यामध्ये जैविक, अजैविक, नैसर्गिक आणि काही मानवनिर्मित अशा घटकांचा समावेश होतो. देर आर 2 टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट. वन इज अ नॅचरल एन्व्हायरमेंट आणि अदर इज अ आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. पर्यावरणाचे 2 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार म्हणजे नैसर्गिक पर्यावरण आणि दुसरा आहे तो म्हणजे मानवनिर्मित पर्यावरण. पुढच्या पेजवरती आपण बघतोय नॅचरल एन्व्हायरमेंटमध्ये कशा कशाचा समावेश आहे बघूया. नॅचरल एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम एटसेट्रा. नैसर्गिक पर्यावरणामध्ये आपल्याला हवा, वातावरण, पाणी, जमीन, काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स यांचा समावेश असल्याचं दिसतंय. कंटिन्युअस इंटरॅक्शन ऑकर बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. देअर इंटरॅक्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. या सर्व घटकांमध्ये आपल्याला आंतरक्रिया होताना दिसतात आणि त्या खूपच महत्त्वाच्या असतात. आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट, आता हा जो दुसरा प्रकार आहे. आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट इज ऑल्सो अफेक्टिंग द नॅचरल एन्व्हायरमेंट डायरेक्टली और इनडायरेक्टली. हे मानवनिर्मित पर्यावरण आहे ते नैसर्गिक पर्यावरणामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे परिणाम करत असते. बेसिकली एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ 2 बेसिक फॅक्टर्स, बायोटिक फॅक्टर्स अँड अबायोटिक फॅक्टर्स. तर जैविक आणि अजैविक घटक असे नैसर्गिक पर्यावरणाचे मुख्य 2 घटक असतात. द सायन्स दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरॅक्शन बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑफ द एन्व्हायरमेंट इज कॉल्ड इकॉलॉजी. ज्या शास्त्रामध्ये जैविक आणि अजैविक घटकांचा अभ्यास केला जातो अशा शास्त्राला इकॉलॉजी म्हणजेच परिस्थितिकी असं म्हणतात. आणि अ बेसिक फंक्शनल युनिट यूज टू स्टडी द इकॉलॉजी इज कॉल्ड ॲज अ इकोसिस्टीम. एक कार्यात्मक एकक, या इकॉलॉजीचं कार्यात्मक एकक म्हणून आपण इकोसिस्टीम आहे असं त्याच्याकडं बघावं लागेल. इकोसिस्टीम म्हणजे परिसंस्था. ही परिसंस्था म्हणजे काय आहे तर हे परिस्थितिकीचं कार्यात्मक एकक आहे. पुन्हा या ठिकाणी पुढे असं म्हटलेलं आहे एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टम्स. वी हॅव स्टडीड सम इकोसिस्टम इन अर्लियर क्लासेस. अ स्मॉल पॉन्ड इज an ecosystem whereas अर्थ इज द लार्जेस्ट इकोसिस्टम. निसर्गामध्ये अनेक परिसंस्था या असतात. त्यापैकी एखादं तळं असेल तर ती एक परिसंस्थाच असते. ही लहानात लहान परिसंस्था आणि पृथ्वी आपली जी आहे ही सर्वात मोठी परिसंस्था आहे, लार्जेस्ट इकोसिस्टम. इन ब्रीफ, बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑक्युपाईंग द डेफिनेट geographical area and their interactions collectively constitute the ecosystem. परिसंस्था म्हणजे एक विशिष्ट असा भौगोलिक भाग, एक भौगोलिक एरिया की ज्याच्यामध्ये जैविक आणि अजैविक घटक आहेत, त्याला आपण इकोसिस्टीम असं म्हणतो. त्यानंतर कॅन यू रिकॉल हा जो भाग आहे हा सुद्धा तुमच्या सेल्फ स्टडीसाठी आहे. काय प्रश्न आहे बघूया. विच सायकल्स आर ऑपरेटेड इन एन्व्हायरमेंट, व्हॉट इज देअर इम्पॉर्टन्स. कोणकोणती चक्र आपण या निसर्गामध्ये बघतो तर गेल्या वर्षी आपण अभ्यासलेलं आहे. त्याच्यामध्ये कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन चक्र आपण बघितलेलं आहे, जलचक्र आपण बघितलेलं आहे. अशी ही चक्र आहेत. एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज मेंटेन थ्रू कंटिन्युअस ऑपरेशन ऑफ व्हेरियस नॅचरल सायकल्स like water cycle, carbon cycle, gaseous cycles like nitrogen cycle, oxygen cycle, etc. अशी वेगवेगळी चक्र आपण अभ्यासलेली आहेत. एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज ऑल्सो मेंटेन ड्यू टू व्हेरियस फूड चेन ऑफ अ इकोसिस्टम. पर्यावरणाचा जो समतोल आहे तो पर्यावरणाचा समतोल योग्य ठेवण्यासाठी
अन्न साखळी, परिसंस्थेत असणाऱ्या अन्न साखळ्या ह्या तितक्याच महत्त्वाच्या असतात. आणि या ठिकाणी जो निळा ब्लॉक आहे त्याच्यामध्ये एक वेगळी गोष्ट आपल्यासाठी या ठिकाणी दिलेली आहे, बघूया. ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ नेचर. या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की निसर्गाच्या निर्मितीशिवाय माणसाचं अस्तित्व हे राहू शकत नाही, अशक्यप्राय अशी गोष्ट आहे. हेन्स इट इज बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ अ ह्युमन बीइंग टू प्रिझर्व द नेचर विदाउट डिस्टर्बिंग इट्स बॅलन्स. म्हणूनच पर्यावरणाचा समतोल बिघडू न देता त्या पर्यावरणाचं जतन करणं हे मानवाचं म्हणजेच आपलं आद्य कर्तव्य आहे. इट इज सेड दॅट, असं म्हटलं जातंय, वी हॅव गॉट दिस अर्थ प्लॅनेट ऑन लीज फ्रॉम अवर फ्युचर जनरेशन अँड नॉट ॲज अन ancestral प्रॉपर्टी फ्रॉम अवर ancestors. म्हणजे आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्कानं मिळालेली नाही, तर ती आपल्याला पुढची जी येणारी पिढी आहे त्याच्याकडून आपल्याला उसनवार मिळालेली आहे. म्हणून आपलं कर्तव्य आहे. हेन्स वी शूड नॉट फॉरगेट टू कॉन्झर्व इट फॉर आवरसेल्फ अँड फॉर फ्युचर जनरेशन. म्हणून आपण ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्यासाठी आणि पुढल्या पिढीसाठी ही जी मिळालेली प्रॉपर्टी आहे, ही जी ठेव आहे, ती आपल्याला सांभाळायची आहे, हे आपल्याला विसरून चालणार नाही. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.